पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वीणा, बाबांची तब्येत कशी आहे आता? नाहीयेत बरे। वीणा, ऍक्च्युली बाबा इथे आले होते आत्तूशी लग्नाविषयी बोलण्यासाठी। आणि त्यांनी आत्तूला खूप विनंती केली, पण आत्तू त्यांनाही उलटून बोलली। अगं, वीणा, माझ्या आत्तूमुळे, माझ्यामुळे तुझ्या बाबांना हे सगळं सहन करावं लागतंय। आय एम रिअली सॉरी वीणा। मी जरा बाबांच्या इथे करते फोन। हा, जास्तच गोड लागतंय। काय चाललंय तुझं? दादा कुठे गेला होता, काही कळालं का? गेले होते भीक मागायला स्वतःच्या लेकीच्या सुखासाठी। मिहिरनं सांगितलं का तुला? तसं तो मला खूप काय काय सांगत असतो, पण आज त्याने मला ही गुड न्यूज दिली। दादा तिथे अचानक गेल्यामुळे मिहिरने तुला खूप सुनावलं असेल ना? हा दादा पण ना, कधी कुठे कसं काय बोलायचं ना त्याला काही कळत नाही। ते वीणा काय आणि दादा काय, तो घरीच असलेच सरळ लोकांच्या घरात घुसतात। अगं मम्मी, अगं पण त्यामुळे तुझा तोटा होतो ना, आणि मिहिरच्या नजरेतून तू उतरणार ना आता। मम्मी किती बोलशील, थांब ना जरा, मी म्हणते ना, शांत हो। ये बस 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 बस, शांत हो आधी। हा, हे बघ, दादा मामा तिकडे गेल्याने किंवा वीणा तिकडे गेल्याने काही फरक पडणार नाही। मीरचं माझ्यावर प्रेम आहे आणि ते काय कमी होणार नाही, त्यामुळे मी त्या घरी जाणार हे नक्की। तिथे काय झालं ते सांग आधी। तू मम्मी, सगळं समजवावं लागतं का ग तुला? मिठाई खाते मी, काय अर्थ होतो याचा? म्हणजे त्या बाईने दादाला पण हकललं, उभं पण नाही केलं। गेले होते तोंड गोड करायला मिठाई घेऊन, तसं काही झालं नाहीये। अगं पण त्या बाईने जर दादाचं ऐकलं असतं तर? नाही ना ऐकलं, नाही ना झालं तसं काही मग। आणि तसंही मीर होता तिकडे, केलं त्याने सगळं मॅनेज। हे होते तिकडे, यांनी केलं सगळं मॅनेज। आता वीणा आणि प्रभासच्या लग्नाला पूर्ण विराम।
तोंड गोड करते सुद्धा का? नाही सख्या, आमचे प्रयत्न कमी पडतायत की तुझे आशीर्वाद, की दोन्ही? कधीच शक्य नाहीये का माझं आणि प्रभासचं लग्न? आमचं दोघांचंही खूप प्रेम आहे रे एकमेकांवर. आम्ही कधीच एक होऊ शकणार नाहीये का? वीणा, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. नाही विसरू शकत तुला. मी एवढा सगळा खटाटो तुला गमावण्यासाठी केला नव्हता वीणा. प्रभासने एवढं सगळं सहन केलंय माझ्यासाठी. सगळ्या संकटांना सामोरं गेले. एकेकाळी अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा शक्य करून दाखवली. आज बाबा माझं त्यांच्याशी लग्न लावून द्यायला सुद्धा तयार झालेत. आज बाबा तयार आहेत, पण प्रभासची आत्तू काय झालंय तुला? का अशी वागतेय ती? सतत वीणाचा अपमान करत असते. मला तर माझ्याच घरी परक करून टाकलंय. तिला मी इतका नकोसा झालो असेल ना तर ठीक आहे. माझ्या प्रयत्नांना यश मिळालं नाही म्हणून बाबा स्वतः तिथेच माझ्या सुखाची भीक मागायला गेले होते. पण नाही, प्रभासला मिळवण्यासाठी मी बाबांना नाही गमावू शकत. ह्या सगळ्याचा बाबांना आणि मामांना खूप त्रास सहन करावा लागतो. प्रेम माझं आहे, पण त्याची झळ सगळ्यांना बसती. आत्तू, माझं वीणावर प्रेम आहे म्हणून मी तुला इतका नकोसा झालो असेल ना तर मी हे घर सोडून निघालेलोच बरा. तुला जर मान्यच नसेल ना आमचं प्रेम, तर माझ्या घरच्यांची यात फरफड झालेली मला नको आहे. माझ्या एकटीच्या वाट्याला जी काही दुःख येणार असतील ती सहन करेन मी, पण ह्यापुढे बाबांना कोणताही त्रास होऊ देणार नाही. दादू, काय आहे सगळं? दादू, एवढ्या रात्री बॅग घेऊन कुठे जातोस तू? मी हे घर सोडून चाललोय मिकी. काय दादू, तू वेडा झालास का दादू? शहाण्यासारखं वागून बघितलं मिकी, पण आत्तावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तुला कळतंय का तू काय बोलतोस ते? आणि तुला काय वाटतं तुझ्या या अशा वागण्याने तिच्यावर काही परिणाम होईल? होईलही कदाचित,
आय मीन तिला खरंच जर माझी काळजी असेल तर. सर, रात्री अपरात्री निघून जाणं तुला कितपत योग्य वाटतंय? आता माझा निर्णय ठरलाय ना मिकी. मग रात्र काय किंवा सकाळ काय. प्लीज दादू, असं नको ना करूस. तू तू कुठे जाणार आहेस आणि कुठे जाणार आहेस तू? माझ्या हक्काच्या जागेवर. म्हणजे माझा रिहर्सल हॉल आहे ना. किती दिवस चालणार आहे सगळं? मिकी नाही माहित मला, पण माझ्या असण्याने या घरातल्या सगळ्या गोष्टी बिघडत असतील तर मी इथे राहून काय उपयोग आहे मिकी? तू वेडा आहेस का रे? तू या सगळ्यावर घर सोडून जाणं हे सोल्युशन नाहीये. तुला का नाही कळते? काहीतरी वेगळा मार्ग सापडेल ना. तू थांब ना जरा. दुसरा कुठलाही मार्ग नाहीये मिकी. मला कळून चुकलंय आणि कदाचित मी इथून गेल्यानंतरच तिला माझ्याबद्दल दादू, तू मलाही सोडून चाललायस? मिकी, मिकी, मी तुला मनाने सोडून जात नाहीये. आणि मी तुझ्यापासून कितीही दूर गेलो तरी तुझ्या एका हाकेवर तुझ्यासाठी धावत येईन मी. पण सॉरी, मी आता इथे नाही थांबू शकत मिकी. मिकी, शांत शांत. शांत. काळजी घे स्वतःची. प्लीज, काही लागलं तर सांग मला. यो बाय. सकाळी सकाळी फोन केलाय. हा बोल. गुड मॉर्निंग. घरची काय खबर? गुड मॉर्निंग. हा गुड मॉर्निंग. काय म्हणतेस? कशी आहेस? काय चाललंय? मी मस्त. हा आणि घरचे? बापरे, घरचे त्यांचं काय सांगायचं. दादा मामा पडला ना काल. त्याच्या पुढचं सांग ना. ते माहितीये मला. वीणा खूप चिडली असेल ना? हा, चिडली म्हणजे वाईट वाटलंय तिला. वाटणारच म्हणजे. मग काय करणार काय वीणा? मला काय माहित. आणि माझा काही संबंध नाही ती काय करते काय नाही करते. मला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. उर्मी, मी तुला गुड मॉर्निंग फार अपेक्षेने केलं होतं, पण माझी मॉर्निंग गुड करण्यासाठी तू कुठलीच गुड न्यूज देत नाहीयेस मला. म्हणजे मला नाही कळलं. अगं दादा मामा पडले ना, मग त्याचा फायदा करू नको का घ्यायला आपल्याला? हो, नाही पण मला कळत नाहीये कसं काय. मी सांगतो तसं कर.
कळलं? आणि काम झालं की ताबडतोब मला कळव. हो कळवेन. पण मला काय मिळणार त्या बदल्यात? किती पैसे हवे तुला? पैसे नाही रे, तू हवायस. What? तू हवायस म्हणजे तू भेटायला हवायस. ऑफकोर्स भेटेन. फक्त माझं काम करशील ना? सॉरी आपलं काम करशील ना? म्हणजे काय? नक्की कर. बाय. बाय. तू खरंच घर सोडून आलायस? आणि ऑफिसचं काय? माहित नाही, अजून तरी काही ठरवलं नाहीये. बरं तू काही खाल्लंयस का? अंकल, बरं झालं प्रभास, मी इथेच आहेस. तुम्ही? हाय सर. हॅलो. बरं, मी तुम्हाला हे सांगायला आलोय की मिस्टर राजे आज त्यांच्या कामानिमित्त शहरात येत आहेत. सो आज संध्याकाळी ते तुमचं गाणं ऐकायला येतील. काय असं अचानक? हो, निदान एक दिवस आधी तरी सांगायचं. नो प्रॉब्लेम, आम्ही करू परफॉर्म. ग्रेट, दॅट्स द स्पिरिट. ऑल द बेस्ट. थँक्यू. अरे कसं? डोंट वरी, करूया आपण मॅनेज. मम्मी, आपली वीणाताई सॉलिड आहे. नाही म्हणजे बघ ना, कसं काय जमतं तिला. तिचे बाबा जे तिचं सर्वस्व आहे ते धडपडले बिचारे त्या शैलजा सदावर्तेमुळे. आणि ही एका शब्दाने काही बोलली नाही का त्यांना. वीणाताई, मी जे काही बोलले ते कानावर पडलंच नाहीये का मुद्दाम दुर्लक्ष करतेस? काय ग उर्मी, काय विचारतेय? एवढं सगळं होऊन सुद्धा तुला अजूनही त्या बाईचा पुळका आहे, बरोबर ना? आणि अजूनही तुला त्या प्रभासच्याच गळ्यात पडायचं असेल, हो ना? जाऊ दे ना ग मम्मी, कशाला तिच्याकडे लक्ष देतेस? तू थोडी ना तिची आई आहेस. तू तुझ्या मुलीला विचार. बरं, विचारायचंय कशाला? मी स्वतःहूनच सांगते ना तुला. मी असते ना वीणाच्या जागी तर एवढं सुनावलं असतं त्या प्रभासला आणि त्याच्या आत्याला. एवढं सुनावलं असतं ना. काय समजतात ते स्वतःला? हा, आपल्या दादा मामाला काही मान वगैरे आहे की नाही? उर्मी, अगं तू कशाला एवढ्या पोटतिडकीने बोलतेस? तू नाहीयेस ना तिच्या जागेवर. आणि तुला माहितीये ना की हे किती सरळ साधी साळसूद आहे ते. दादाला एवढं सगळं झालं तरी तिच्या तोंडून एक शब्द तरी फुटतोय का बघ. बघ ना. वीणा, अगं आम्ही दोघी काय बोलतोय ते कळतंय का तुला? त्या प्रभासच्या आत्याला आत्ताच्या आत्ता जाऊन जाब विचार. दादाला बोलणारी आहे कोण ग ती? हा, आम्ही आत्या अगं काठीला काठीने मारलं तर सगळेजण फक्त जखमीच होती. घ्या, म्हणजे आपण हातावर हात ठेवूनच बसायचंय का? आज दादाला चक्कर आली.
उद्या ती बाई अजून काही बोलली आणि दादाला जर अटॅक आला तर? मामी आत्या काय बोलतेस तू? आणि बाबांची सगळ्यात जास्त काळजी मला आहे, त्यामुळे मी बाबांना काही एक होऊ देणार नाही. आणि माझ्या पुरतं मी काही गोष्टी ठरवल्या, त्याच्यामुळे मी माझं बघेन. एवढं सगळं सांगून सुद्धा पालथ्या घडावर पाणी. चल का तू? माझं